हे लठ्ठपणा व्यायाम करा की नका करू, पण खाण्यावर नियंत्रण ठेवा. बिलकुल. एक फक्त यात गोष्ट करेक्ट करतो की लठ्ठपणा हा सरसगटच आहाराशी संबंध आहे का, याला अपवाद फक्त थायरॉइड ग्रंथीचा विकार आहे. थायरॉइड नावाची जी ग्रंथी आहे ज्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम नावाचा प्रॉब्लेम येतो, ज्याच्यामध्ये ग्रंथीचे स्त्राव कमी होतात, एक्सेस होतात, TSS वाढतं त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी मात्र तुम्ही व्यायाम करा, सगळं करा, कमी खा, तरी देखील तुमचं वजन वाढू शकतं. त्या ठिकाणी मात्र आहाराचा संबंध नसतो. त्या ठिकाणी त्या ग्रंथीचं कार्य बिघडलेलं असतं आणि विशिष्ट औषधांनी आपल्याला ते कार्य कंट्रोल करावं लागतं. तो मात्र अपवादात्मक भाग आहे. बाकीच्या ठिकाणी मेजॉरिटी ठिकाणी लठ्ठपणाचं कारण व्यायामाचा अभाव आणि एक्सेस फूड इटिंग, रॉंग फूड इटिंग हे त्याचं दोन महत्त्वाचं गोष्टी कारण आहे. दोन्ही गोष्टीवर सारखंच महत्व आहे. निश्चित आहे, निश्चित आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं ना, म्हणजे मला काही लोक विचारतात आम्ही वडापाव खायचा का, मी त्यांना सांगतो भूक लागल्यानंतर तुम्ही वडापाव खा आणि जेवढी तुमची कपॅसिटी तेवढाच खा. याचा अर्थ तो रोज खा असं समजण्याचं कारण नाही. पण खरं तर तुमची पचन संस्था इतकी सक्षम पाहिजे की तुम्ही आठवड्यातून एकदा आबरचबर खाल्लेलं पण पचवलं पाहिजे. लग्न कार्याचं जेवण तुम्हाला कधीतरी पचवता आलं पाहिजे. मी सगळं चांगलं करतोय आणि एक दिवस मी बाहेरचं खाल्लं की मला लगेच त्रास होतोय, दॅट इज रॉंग. याचा अर्थ तुझा अग्नी विकृत झालाय. तर या पद्धतीचा पण अग्नी त्या ठिकाणी असला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, चूल चांगली पेटली ना की त्याच्यामध्ये तुम्ही ओलं सरपण जरी टाकलं तरी तिथं धूर होत नाही, ते सरपण त्याच्यामध्ये जळून जातं. अशा पद्धतीची तुमची पचन संस्था जर तुम्ही ठेवली तर चुकीचा जरी आहार पदार्थ तिथे गेला तरी तुम्हाला त्रास होणार नाही.